नमस्कार. आजच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आणि आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडेजी आणि आत्ताच ज्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्या मनीषा कायंदेजी, तसेच अश्विनी दोर्जेजी, तसेच राज्यभरामधून या कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या सगळ्याच दादांच्या लाडक्या बहिणी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच माझे बंधू भगिनी, प्रसार माध्यमातील सर्वच माझे पत्रकार बंधू, व्यासपीठावरील इतर मेटेताई, तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलेला आहे त्या आमच्या धडाडीच्या रुपालीताई चाकणकर आणि त्यांचे सर्वच सहकारी, आपल्या सर्वांना खरंच माहिती आहे की उद्या जागतिक महिला दिन आहे, पण सगळीकडेच महिला दिनाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या महिला भगिनींना, माता भगिनींना मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. शुभ शकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, झिजतानाही दरवळणार देवाऱ्यातलं चंदन तू. हे या सर्व महिलांसाठी सांगितलं तर वावगं ठरणार नाही. तुमचं आणि माझं आणि कमी अधिक प्रमाणात प्रत्येक महिलेचं आयुष्य साधारणतः असंच असतं. आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या उन्नतीसाठी झिजणं, झगडणं आणि लढणं हेच प्रत्येक महिलेच्या आयुष्याचं संचित असतं असं म्हणायला काही हरकत नाही. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचं आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आज रवींद्र नाट्य मंदिराच्या या सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला, आपल्याला सर्वांना भेटण्याचा योग आला, त्याबद्दल मला अत्यंत आनंद झालेला आहे. खरं तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं राज्य सरकार आणि राज्य महिला आयोग करत असलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. हे रुपालीताई चाकणकरांच्या त्यांच्या कारकिर्दीच्या भाषणातून आपल्याला कळलेलंच आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये महिला आयोगाचं तक्रार निवारण पोर्टल, सायबर कक्षाचं उद्घाटन, तसेच आयोगाच्या भरारी पुस्तक आणि जनजागृती माहिती पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आपण पाहिलं. या सर्व उपक्रमांमुळे राज्यातल्या माझ्या माता भगिनींच्या समस्या अधिक वेगानं,
याचा मला विशेष आनंद आहे. खरं तर महिला आयोगाच्या या पोर्टलमुळे राज्यातल्या कोणत्याही महिलेला घर बसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवता येईल. कारण आता आपल्याला माहिती आहे की जवळजवळ प्रत्येक महिला किंवा आपली सगळीच जनता मोबाईलच्या या युगामध्ये त्याचं ऑपरेटिंग करायला चांगलं शिकलेली आहे. आणि त्यामुळे कुठल्याही महिलेला या पोर्टलद्वारे जर काही घडलं तर त्यांना तक्रार करण्यासाठी नक्कीच याचा वापर करणं, तात्काळ वापर करता येणं अगदी सोपं आहे. आणि तिच्या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाहीची माहितीसुद्धा मोबाईलवर मिळणार आहे. आणि ही प्रणाली राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनशी जोडलेली असल्यामुळे महिलांच्या तक्रारीला तात्काळ कारवाई करणं हे शक्य होणार आहे. कारण आपण या अगोदर पाहायचो की महिलांना कधी तक्रार करायची असेल आणि ती तक्रार जरी करायचं म्हटलं तरी अगोदरच महिलांना दडपण असायचं. पण आता आपल्या एका मोबाईलच्या क्लिकवर आपण ही तक्रार करू शकणार आहोत. आणि लगेचच ती पोलिसांच्या तिथे जोडली गेल्यामुळे त्याच्यावर लगेच कार्यवाही होण्यासही मदत होणार आहे. आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये महिलाविरोधामध्ये सायबर गुन्ह्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आपण सगळेच रोज ऐकतो, पाहतो. आणि खरोखरच ही अत्यंत गंभीर बाब आहे. सोशल मीडिया, इंटरनेट किंवा मोबाईलच्या माध्यमातून होणारी फसवणूक, छळ किंवा मानसिक त्रास यावर प्रभावीपणे उपाय करण्यासाठी महिला आयोगाचं सायबर सुरक्षा कक्ष उभारलेलं आहे. आपण आत्ताच ऐकलं. महिलांना कायदेशीर मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि समुपदेश देणारा हा कक्ष निश्चितच अनेकांना आधार देणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे असा उपक्रम राबवणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमात महिलांच्या क्षेत्रामध्ये ज्या सन्माननीय लोकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज सन्मान केला, त्या सर्वांचंच मी मनापासून त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या कष्टाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते. त्यांना त्यांच्या कार्याची ही पोचपावती दिल्यामुळे नक्कीच मी महिला आयोगाचे आभार मानते. खरं तर समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी दिलेले हे योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिलांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आदरणीय अजितदादांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की कालच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रभावीपणे लाभ होण्यासाठी आणि पोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सुद्धा आर्थिक नियोजनाचं त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने लखपती दीदी उपक्रमांतर्गत राज्यात आत्तापर्यंत 27 लाख लखपती दीदी तयार झाल्या असून यापुढे 2026-27 वर्षामध्ये आणखी 25 लाख महिला लखपती दीदी बनण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू करण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पामधून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे माझ्या तळागाळातल्या बचत गटांच्या उत्पादनाला नक्कीच चांगला भाव मिळणार आहे
आणि त्यांच्या विक्रीतून माझ्या सगळ्या महिला भगिनी स्वावलंबी आणि सक्षम बनण्यास मदत होणार आहे. आदरणीय दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला स्वाभिमानानं, आत्मविश्वासानं आणि सुरक्षिततेमध्ये जगावी. महिलांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि न्याय या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी खरं तर ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्यानं विविध योजना राबवत आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यावर आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिला आयोग खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपण पाहत आहोत. आजच्या कार्यक्रमानंतर खरं तर मलाही तो कार्यक्रम पाहायला आवडला असता. एक तिची गोष्ट हे नृत्य, संगीत, नाटक आणि स्त्रीचा संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाची कहाणी आपल्यासमोर मांडणार आहे. त्याचप्रमाणे उजेडाच्या वाटेवर हे छायाचित्र प्रदर्शन स्त्रीच्या जीवनातील विविध पैलूंचं आपल्यासमोर उघडणारं एक्झिबिशन मी पाहिलं आणि ते अतिशय उत्तम आहे, शाश्वत आहे आणि खरंच आपल्याला नक्कीच त्यातून प्रेरणा घेण्यासाठी खरोखरच अतिशय सुंदर आहे. मला खात्री आहे की अशा उपक्रमांमुळं समाजातील स्त्रींविषयी दृष्टिकोन अधिक संवेदनशील आणि सकारात्मक बनेल. चला तर या महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानाचे आणि योग्य संधीचे वातावरण देण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूयात. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केलेत तसेच महिला आयोग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करते. त्यांच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.